मोक्षमार्गस्य नेतारं भेत्तारं कर्मभोभृतां ज्ञातारं विश्वतत्त्वानां वंदे तत् गुणलब्धये. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपल्या सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. आपण कर्माबद्दल विशेष माहिती बघतो आहे आणि मागच्या प्रकरणामध्ये आपण बघितलं की कर्म हे कारमांड वर्गणीपासून बनतं. या जगामध्ये, या दृश्यमान जगामध्ये 6 द्रव्यांचं अस्तित्व अनादी अनंत आहे. या जगामध्ये नवीन काहीही उत्पन्न झालं नाही आणि यातून एक परमाणू देखील नष्ट करण्याचं कोणाचंही सामर्थ्य नाही. रूपांतरण होत आहे, अवस्था बदलत आहे, पण द्रव्य मुळात समूळ नष्ट झालं असं संभवू शकत नाही. हॅलो, म्यूट कराल? असं कधीही संभवू शकत नाही. त्यामुळे जे काही आहे जगामध्ये ते तेवढंच आहे आणि तेवढंच अनंत काळापर्यंत राहणार आहे. या जगामध्ये, या लोकाकाशाच्या मध्ये पूर्ण 343 घनराजू व्यापून असे पुद्गल द्रव्य गचापच भरलेले आहे. जीवराशी अनंत अनंत विद्यमान आहे. जीवाच्याही अनंतपट पुद्गल द्रव्यांची संख्या आहे आणि ह्या पुद्गल परमाणूंपासून त्याची स्कंधरूप दशा बनते. अनेक परमाणूंचा बंध होऊन स्कंधरूप दशा बनते आणि या स्कंधांमध्ये 22 तऱ्हेच्या त्या ठिकाणी वेगवेगळ्या अशा त्याचं 22 प्रकारे त्या पुद्गल स्कंध वर्गणा असू शकतात. त्यामध्ये 5 वर्गणा जीवाशी संबंधित आहे. जी पहिली आहे आहार वर्गणा, की ज्याच्या माध्यमातून औदारिक, वैक्रियक आणि आहारक शरीर बनतं. दुसरी आहे भाषा वर्गणा, ज्याच्या माध्यमातून शब्द बनतात, भाषा बनते. तिसरी आहे इंद्रिय वर्गणा, त्याच्यापासून इंद्रियांची रचना होते. इंद्रिय वर्गणा नाही आहे. भाषा वर्गणा, नंतर मनोवर्गणा, मनोवर्गणा, पण एक आहार वर्गणा, कारमान वर्गणा, आहार वर्गणा, तैजस वर्गणा, कारमांड मनोवर्गणा, मनोवर्गणा आणि भाषा वर्गणा. भाषा वर्गणा, मनोवर्गणा, मनोवर्गणेपासून अष्टदल कमलाच्या आकाराचं मन बनतं. नंतर तैजस वर्गणा, ज्याच्या माध्यमातून आमच्या औदारिक, वैक्रिय किंवा आहारक तीनही शरीरावर कांती किंवा करण्याची जी ऊर्जा आहे तो त्या ठिकाणी असतो, ही तैजस वर्गणा. आणि कारमांड वर्गणा, जे काही आम्ही परिणाम करतो आहे या परिणामानुसार ही कारमांड वर्गणा कर्मरूप परिणत होते आहे. अशा तऱ्हेच्या या 5 वर्गणा या जीवाशी संबंधित वर्गणा आहे. आता प्रश्न आम्हाला असा आहे की या सगळ्या द्रव्यांच्या परिकरामध्ये आम्ही राहतो आहे. आम्ही साधं एखाद्या वेळेला प्रवासाला जात असेल आणि आमच्या शेजारी कोण आहे त्याची आम्ही चौकशी करतो किंवा त्याला आम्ही चांगल्या तऱ्हेने बोलतं करतो, त्याची माहिती करून घेतो. पण अनादी कालापासून आमच्याशी एकत्वरूप संबंध ठेवून असलेल्या कर्माबद्दल, शरीराबद्दल आम्हाला काहीही माहित नाही. हे शरीर कशाचं बनलं आहे माहिती नाही, कर्म काय आहे माहिती नाही, आणि म्हणून आम्हाला याबद्दल जाणून घ्यायचंय. आमच्यामध्ये उत्साह कुठून येतो, ऊर्जा कुठून येते, तर हे तैजस वर्गणेचं काम आहे. याला पण आम्ही ज्ञात करत नाही. आम्ही कर्म करतो आणि कर्माचं फळ आम्हालाच काही कालांतराने भोगावं लागतं. ते का भोगावं लागतं, अशा प्रकारे कारमांड वर्गणा कशी कर्मरूप होते याचंही आम्हाला ज्ञान नाही. आणि म्हणून याचं ज्ञान करण्यासाठी आम्ही या ठिकाणी उत्सुक आहोत. कर्म काय आहे हे समजलं पाहिजे. एक दृष्टांत देते. एक शेठजी असतात आणि हे शेठजी अनेक ठिकाणी त्यांचा संबंध असतो. एका ठिकाणी त्यांना वसुलीला जायचं असतं. जुन्या काळातले ते शेठजी, घोड्या आहे त्यावेळेचं साधन आणि घोड्याचा एक चौकीदार, अशा प्रकारे हे एक दिवस जातात.
जातात तर तो शेटजी घोड्यावर बसून कंटाळतो. त्याला लांबपर्यंत जायचं असतं. तो घोडेस्वाराला विचारतो, अजून आपल्याला ज्या ठिकाणी वसुलीला जायचंय ते गाव किती लांब आहे. तो म्हणतो की काही नाही, जास्त लांब नाही आहे, थोडंसंच लांब आहे, थोडंसंच लांब आहे. परत जातो, परत विचारतो, अरे किती अजून राहिलं अंतर. तो म्हणतो काही नाही, थोडंसंच अंतर राहिलेलं आहे. असं करून त्या दिवशी ते त्या ठिकाणी पोचतच नाही किंवा रात्र झाल्या झाल्या ते पोचतात. आता पोचतात त्यावेळेला हा शेठजी पहिल्यांदा त्यांना त्या घोडेस्वाराला दाटतो आणि म्हणतो, तुला मी पहिल्यांदा 10-15 मिनिटातच विचारलं की किती लांब आहे, तर तू सांगितलं म्हणे काही नाही, लांब नाही आहे जास्त, आपण पोचून जाऊ. आणि मला हे रात्र केली तू इथे पोचेपर्यंत. तर त्यांनी एक घोडेस्वाराने अत्यंत सुंदर उत्तर त्या ठिकाणी दिलं की माझ्या वडिलांनी मला असं शिकवलंय, मला तर काही जास्त ज्ञान नाही आहे, मी तर काही जाणत नाही, मी तर अज्ञानीच आहे, पण माझ्या वडिलांनी मला एक वाक्य शिकवलेलं आहे आणि ते वाक्य हे शिकवलेलं आहे की जिकडे आमचं तोंड आहे तिकडे आमची जवळ आहे, ते जवळ आहे, आणि ज्याच्याकडे आमची पाठ आहे ते आमच्यासाठी लांब आहे. आता आम्ही कर्माविषयी जाणायला उत्सुक झालो, म्हणजे आता आमचं मुख कर्माकडे झालेलं आहे. जैन शास्त्र काय आहे हे जाणण्यासाठी आम्ही उत्सुक आहे, म्हणजे आमचं जैन तत्वज्ञानाकडे मुख झालेलं आहे. ज्या अर्थी आम्ही आता तोंड आमचं फिरवलेलं आहे त्यापर्यंत आम्ही तिकडे जाणारच आहे, कारण ते आमच्यासाठी जवळ आहे. जे जिकडे तोंड फिरवलं ती गोष्ट आम्हाला जवळ आहे आणि जिकडे पाठ आहे ती वस्तू दूर आहे. म्हणून जिकडे आम्ही आता दुर्लक्ष केलेलं आहे हे आमच्यासाठी दूर राहिलं आणि ज्याविषयी आम्ही जाणण्यास उत्सुक आहोत कर्माविषयी, जैन तत्वज्ञानाविषयी, ते आमच्या अत्यंत जवळ आलेलं आहे. त्यामधले काही भाग आपण पाहून पण चुकलेला आहे, तोंड ओळख कर्माची आपण केली पण आहे. आता हे कर्म कसं आहे, तर हे कर्म जीवाजवळ अनादी कालापासून संबंधित आहे. म्हणून याला आपण एक म्हणू शकतो की हे अनादिकालीन आमच्या जवळ विद्यमान आहे. जसं खाणीमधनं सुवर्ण पाषाण एकत्रित निघालेले आहे, तसं हे कर्म आणि जीव एकत्रित असे आमच्या समोर सन्मुख आहे. मग कशावरून हे वेगळे होऊ शकतात, कारण आम्ही अशी पण जीवराशी पाहिलेली आहे की जे कर्मापासून सुटलेले आहे. अशी ही जीवराशी आम्हाला ज्ञात आहे आणि त्यावरून आम्ही अनुमानाने जाणलेलं आहे की कर्म हे आगंतुक आहे, माझं स्वभाव नाही, मला चिघटलेला आहे आणि याच्यापासून मी दूर होऊ शकतो. पहिल्यांदा हा अकाट्य विश्वास जीवनामध्ये यावा लागतो की मी आत्मद्रव्य आहे आणि मी कर्मापासून सर्वथा पृथक आहे. आज या अशुद्ध अवस्थेत सुद्धा कर्म माझ्यापासून विलक्षण आहे, वेगळं आहे, दूर आहे आणि मी जो आहे हा मी केवळ चैतन्य स्वभावी आत्मा आहे. आता कर्माचा आमचा संबंध अनादी तर आहे पण अनंत असणार नाही, हा विश्वास आमच्या जीवनात ठेवायचा आहे. अभव्यांच्या जीवनात कर्माचा अनादी अनंत संबंध राहील, पण स्वतः आम्ही हे समजायचं आहे की मी ज्या अर्थी जैन धर्माचं अध्ययन करतो आहे, श्रुत्वा म्हणजे मी ऐकतो आहे, आणि तरी देखील मी भवेद भावी निर्वाण भाजनम, मी निर्वाणाचं भाजन नक्कीच जीवनात होऊ शकतो आणि मी भव्य आहे. म्हणून कर्माचा आणि माझा संबंध अनादी जरी असला तरी शांत रूपाचा आहे, नष्ट होणारा आहे. आता हे कर्म जे आहे हे कर्म आमच्याजवळ ठोकळ मानाने बघितलं तर कर्म 8 प्रकारचं जीवाशी जवळबद्ध आहेच आहे, जर आम्ही ठोकळ मानाने बघितलं तर. आणि हे कर्म कुठे आहे, याचं स्थान नेमकं कुठे आहे असं पाहिलं तर ज्या ठिकाणी आत्म्याचे प्रदेश आहे त्याच ठिकाणी ही कर्मांवर्गणा आणि कर्म देखील पूर्ण डिस्ट्रीब्यूट झालेला आहे. एकही आत्म्याचा प्रदेश असा नाही की ज्या ठिकाणी कर्म नाही आहे किंवा कर्मांवर्गणा नाही. सगळ्याच्या सगळ्या वर्गणा पण आत्मप्रदेशावर विद्यमान आहे. आहार वर्गणा पण तिथेच आहे, भाषा वर्गणा पण तिथेच आहे, सगळ्या वर्गणा आहे. तशी कर्मांड वर्गणा देखील आत्म्याच्या संपूर्ण प्रदेशांवर व्यापून आहे. अशी एकही आत्म्याची जागा सापडणार नाही की ज्या ठिकाणी कर्म नाही.
आणि कर्म जे आहे हे कर्म जीवाजवळ केवळ ते कसं आपल्या परिणामांच्या निमित्ताने ते कर्मांवर्गणा कर्मरूप परिणत होते. म्हणजे याचा आणि आत्म्याचा आणि कर्माचा हा केवळ कसा संबंध आहे तर निमित्त नैमित्तिक संबंध आहे. जीवानी परिणाम केले, तिकडे कर्मांवर्गणा कर्मरूप त्या समयात झाली आणि तिचं जे सगळं काही डिस्ट्रीब्युशन आहे कर्माचं हे एखाद्या ऑटोमॅटिक यंत्राप्रमाणे, स्वयंचलित यंत्र, त्याची सगळी प्रक्रिया त्याची स्वतंत्र आहे. मी त्याच्यामध्ये काहीही करू शकत नाही. मी असं म्हणू शकत नाही की मोहनीय कर्मात इतकं जावं, दर्शन किंवा चारित्र मोहात एवढं कर्म जावं, मला त्याचा अधिकार नाही आहे. ती त्याची ऑटोमॅटिकली सगळी प्रक्रिया आहे आणि त्याचं ऑटोमॅटिकली सगळं कार्य त्या ठिकाणी इंडिपेंडंटली सगळं सुरू आहे. अशी ही कर्माची प्रक्रिया की जीव परिणाम करतो, परिणाम केल्याबरोबर कर्मांवर्गणा जी आहे ती कर्मरूप परिणत होते. कर्मरूप परिणत झाल्यानंतर तिच्यामध्ये तिचा स्वभाव निर्धारित होतो की कोणी ज्ञानावर्णाला आवृत्त करायचं, कोणी दर्शन गुणाला आवृत्त करायचं, हे त्यांचं त्याच्यामध्ये ऑटोमॅटिकली त्याची जी शक्ती आहे त्या शक्तीनुसार त्याचं विभाजन तशा प्रकारचं होतं. आणि आपापली प्रकृती जशी आहे त्या कर्म परमाणूंची कर्मांवर्गणेची त्यानुसार ते कर्म तशा प्रकारे परिणत होते. यालाच आगमामध्ये म्हटलेलं आहे प्रकृती बंध, की त्यांनी आपला स्वभाव, त्याचा स्वभाव जो आहे त्या स्वभावानुसार तो आता परिणत झालेला आहे. हा झाला त्याचा प्रकृती बंध. दुसरं की आता जे कर्म परमाणू येणार आहे, आम्ही त्या दिवशी बघितलं की समय प्रबद्ध कर्म परमाणू येते. समय प्रबद्ध हे काय आहे? एक प्रदेशांची संख्या आहे. किती आहे ते प्रदेश? समय प्रबद्ध म्हणजे किती? एका समयात जेवढे कर्म परमाणू बांधले कर्म जातात तेवढे. तर तेवढे. आणि त्याला दुसरं काय सांगितलं आणखी? सिद्ध राशीच्या अनंत काहीतरी सिद्ध राशीच्या अनंत पट आणि अभव्य राशीच्या अनंत नाही, अभव्य राशीच्या अनंत पट आणि सिद्ध राशीच्या अनंताव्या भाग. या दोन संख्यावरून आम्हाला काय लक्षात येते? ज्या अर्थी आम्ही सिद्ध राशींच्या अनंताव्या भाग म्हणतो म्हणजे सिद्ध राशी मोठी आहे, म्हणजे सिद्ध जीव जास्त आहे. अभव्य राशीच्या अनंतपट म्हणतो म्हणजे अभव्य राशी या जगामध्ये कमी आहे. समय प्रबद्धावरून हे पण गणित कॅल्क्युलेशन त्या ठिकाणी निघतं. म्हणून असा समय प्रबद्ध, आणि समय प्रबद्ध म्हणजे अनंत परमाणूंचा तो समूह आहे. एवढे कर्म परमाणू जीव प्रति समय बांधतो. याला म्हणायचं प्रदेशबंध. कोणता बंध आहे हा? प्रदेशबंध. की एवढे कर्म परमाणू तो प्रति समय बांधत आहे आणि तेवढेच कर्म परमाणू उदयात येऊन निघून पण चाललेले आहे, असं त्याचं गणित आहे. म्हणून हा झाला दुसरा प्रदेशबंध. आता जीव ज्या वेळेला परिणाम करतो, कधी मंद परिणाम असतात त्याचे, कधी संक्लेश परिणाम असतात, कधी मध्यम जातीचे परिणाम असतात, कधी क्रोधरूप परिणाम असतात, नानाविध असे परिणाम असतात. क्रोधामध्ये पाहिलं तरी देखील त्याच्या नानाविध छटा आम्हाला पाहायला मिळतात. मान बघितला तर सगळ्यांचा मान एकसारखा राहणार नाही. मानामध्ये देखील विविध प्रकारचा मान, लोभ, माया ही जीवनात दिसते. आता जीव ज्या परिणामांना त्यावेळेला करतो तशानुसार तो कर्म किती काळ जीवाजवळ राहील हे निश्चित होतं. खूप संक्लेश परिणाम झाले जीवाचे, तीव्र क्रोध, तर ते तीव्र क्रोध आणि त्याच्यामध्ये तेवढी कर्म करण्याची शक्ती पण आहे. म्हणजे तो संज्ञी आहे, पंचेंद्रिय आहे, पर्याप्तक आहे, या सगळ्या त्याच्या कर्म करण्यासाठी अनुकूल बाजू आहे. अशा बाजू त्याच्या जवळ आहे आणि तो अत्यंत संक्लेशित परिणाम त्यांनी केले तर त्याच्या जवळ जे कर्म तो बांधेल हे जास्त स्थिती घेऊन बांधेल, जास्त काळ ते कर्म जीवाजवळ राहील. म्हणून याला म्हटलेलं आहे किती काळ कर्म जीवाजवळ राहील, याला म्हटलेलं आहे कोणता बंध?
स्थितीबंध. स्थितीबंध. की इतका काळ जीवाजवळ कर्म राहील, स्थितीबंध झाला. मग याच्यावरून नियम काय निघाला की जीव जितके संक्लेश परिणाम करेल तितकी कर्माची अधिक स्थिती घेईल. काय बिघडलं अधिक स्थिती घेतलं तर? कर्म जास्त जीवाजवळ आलं तर काय बिघडलं? मग ते कर्म जास्त काळ आम्हाला फळ देणार आहे, है ना. बिघडलं काय आमचं की ते आम्हाला खूप वर्षपर्यंत एकाच समयात केलेलं कर्म अनेक वर्षपर्यंत आम्हाला त्रास देणार आहे. जितका काळ ते जीवाजवळ राहील तितका काळ ते आम्हाला दुःख देणार आहे, पीडा देणार आहे, कष्ट देणार आहे. म्हणून हा स्थितीबंध कर्माचा वाईट म्हटल्या जातो. म्हणून कर्म कमीत कमी काळ आमच्याजवळ राहिलं पाहिजे यासाठी परिणामांमध्ये मंदता करावी लागते. जर आमचे परिणाम मंद झाले तर कर्म आमच्या जवळ जास्त काळ राहणार नाही. हा झाला स्थितीबंध. आणि ज्या समयात कर्म आमच्या जवळ आलेला आहे त्याच वेळेला ते कर्म आम्हाला कशा रूपाने फळ देईल, विषरूपाने देईल, हलाहल रूपाने देईल, खडीसाखर रूपाने देईल, अमृत रूपाने देईल, हे सगळ्या गोष्टी या त्या समयात निश्चित झालेल्या आहे. याला म्हणायचं अनुभागबंध. अनुभागबंधासाठी आगमामध्ये 4 तऱ्हेचे दृष्टांत आलेले आहे, 3 तऱ्हेचे दृष्टांत आलेले आहे. कोणते आले आहे अनुभागबंधासाठी? दारू, लता, वेली आणि दारू नाही, लता, दारू, अस्थि आणि शैल. लता, वेली म्हणा की लता म्हणा, दोन्ही एकच. लता किंवा वेली. लता, दारू, अस्थि आणि शैल. लता म्हणजे जी अगदी मुडते ती लता. नंतर दारू म्हणजे लाकूड. दारू म्हणजे लाकूड. नंतर अस्थि हाड आणि शैल. लता, दारू, अस्थि आणि शैल हे कशाचा अनुभाग सांगितला? हा कोणत्या प्रकृतीचा सांगितला? संज्वलन. संज्वलनचा नाही आता इथे संबंध. आता इथे संबंध आहे घाती अघाती कर्माचा. घाती अघाती कर्माचा. हे जे आम्ही लता, दारू, अस्थि, शैल म्हटलो हा घाती कर्माचा अनुभाग आहे. घाती कर्म 4 प्रकारचा आहे ना. या 4 प्रकारचा अनुभाग सांगताना लता, दारू, अस्थि आणि शैल रूपाचा सांगितला. या सगळ्या कशा गोष्टी आहे? पापरूप गोष्टी आहे. लता म्हणा, दारू म्हणा, बंधनात टाकणाऱ्या गोष्टी आहे. म्हणून ह्या घाती कर्माच्या अनुभागासाठी ही 4 उदाहरणं आलेली आहे. आता अघाती कर्माबद्दल. अघाती कर्म किती प्रकारचं आहे? 2 प्रकारचं आहे. नाही, 2 प्रकारचं, पुण्यरूप आणि पापरूप. 4 प्रकारचं कोणतं? हेच आपण जे उरलेले म्हटलं तर वेदनी असं घेतलं आम्ही, ते वेदनी आयु नाम गोत्र. हे 4 प्रकारचे राहिले. बरोबर आहे हे की अघाती कर्म हे 4 प्रकारचं राहिलं. पण त्याच्या अनुभागासाठी दृष्टांत 2 मध्ये विभागणी केली तर पुण्यरूप आणि पापरूप. कारण घाती कर्म सगळंच्या सगळं कसं आहे? पापरूप आहे. घाती आहे ना. घाती कर्माच्या प्रकृती किती आहे एकूण? उत्तर प्रकृती 128. घाती कर्माच्या 47. कर्माच्या 47 आहे. किती आहे? 47. म्हणजे 47 प्रकृतींचा जर आम्हाला अनुभाग पाहायचा असेल तर त्याला एका कॅटेगरीत टाकू शकतो, लता, दारू, अस्थि आणि शैल रूपाचा अनुभागासाठी. एकच कॅटेगरी लावली. आणि आता अघातीसाठी आम्हाला अनुभाग पाहायचा आहे तर आम्हाला त्याच्यामध्ये वेगवेगळेपणा पाहावं लागेल. काही पुण्य प्रकृती आहे अघातीत आणि काही पाप प्रकृती आहे ना. पाप प्रकृती किती आहे अघातीमध्ये? पाप प्रकृती एकूण 100 प्रकृती पाप प्रकृती आहे. त्याच्यामधल्या 47 मायनस कर. अच्छा, म्हणजे किती राहिल्या? म्हणजे अघातीच्या, केवळ अघातीच्या पाहायच्या असेल तर तर 53 प्रकृती कशा आहे? पाप प्रकृती आहे. आणि इकडे पुण्य प्रकृतीमध्ये किती आहे? 68 प्रकृती पुण्य प्रकृती आहे.
है ना. तर अशा ह्या ज्या पाप आणि पुण्य या दोन मध्ये डिस्ट्रीब्युशन केलं अघाती कर्माचं. कारण घाती कर्मात तर डिस्ट्रीब्युशन होऊच शकत नाही, कारण त्याच्या सगळ्याच्या सगळ्या प्रकृती पाप प्रकृती आहे. पुण्य प्रकृतीमध्ये म्हणजे अघाती कर्मामध्ये आम्ही दोन विभागणी करू शकतो, पापरूप आणि पुण्यरूप. त्याच्यामध्ये पुण्याचा अनुभाग आणि पापाचा अनुभाग दोन पाहत असताना परत दृष्टांत दिलेले आहे 4 तऱ्हेचे. कोणते दिले आहे? गुळ साखर, ते गुळ साखर, खडी साखर, अमृत. हा, हे कशासाठी दिले? पुण्य, पुण्याचा पुण्यासाठी, अनुभाग बघण्यासाठी. आणि पापाचा अनुभाग बघण्यासाठी निंब, कांजी, विष आणि हलाहल. हलाहल विष, हलाहल है ना. म्हणजे आपल्याजवळ हा असा 12 तऱ्हेचा अनुभाग मिळालेला आहे. एक मिळाला घाती कर्माचा, पूर्ण पापरूपाचा. दुसरा मिळाला अघाती कर्माचा, त्याच्यात पुण्य आणि पापरूपाचा, म्हणजे 4 दृष्टांत दिलेले आहे. आणि त्या रूपाने आम्हाला पुण्याचा अनुभागाचा क्रमाने साखर का पुण्याचं जे सांगितलेलं आहे ते गुळ, साखर, खडी साखर आणि अमृत रूपाचा. आम्ही जेव्हा अधःकरण पाहतो, आता थोडं वेगळ्या पद्धतीने पहा, अधःकरण पाहतो. अधःकरणाच्या विशेषता पाहताना आम्ही बोलतो एक त्या ठिकाणी विशेषतेमध्ये की पुण्य प्रकृतीचा अनुभाग चतुस्थानगत होतो, पाप प्रकृतीचा अनुभाग द्विस्थानगत होतो. बोलतो त्याचा अर्थ जर आम्हाला समजायचा असेल या प्रकृतींचा, तर आम्हाला पाहावं लागेल पाप प्रकृती कोणते आहे, पाप प्रकृतीचा अनुभाग आम्हाला कशा प्रकारे मिळतो आहे. आम्हाला जो मिथ्यात्व अवस्थेत अनुभाग मिळत आहे तो विष हलाहल रूपाचा मिळतो आहे. तीव्र मंद परिणाम केले तर निंब कांजी रूपाचा मिळेल, आणि तीव्र संक्लेश परिणाम केले तर आम्हाला स्थिती पण जास्त मिळेल आणि अनुभाग अशुभतर अशुभतम अशाकडे जाईल. म्हणजे आम्हाला कोणता अनुभाग मिळेल? विष हलाहल रूपाचा. आणि जर आमची मंदता असेल परिणामांची तर आमची स्थिती पण कर्माची कमी होईल, आम्ही पुण्य प्रकृती पण बांधू आणि त्याचा अनुभाग आम्हाला चतुस्थानगत मिळू शकतो. मिथ्यात्व अवस्थेत नाही मिळत, तो पुढे मिळतो. प्रायोग्य लब्धीपासून मिथ्यात्व अवस्थेत गुळ साखर रूपाचा मिळतो. आणि मंद परिणाम असेल आमचे, प्रायोग्य लब्धीपर्यंत आम्ही आलो तर ह्या अनुभाग देखील चतुस्थानगत होतो. म्हणजे आज तागायत पर्यंत साखर खडी साखरेसारखा जो अनुभाग आम्हाला कधी प्राप्त झाला नव्हता, एवढी सुंदर व्यवस्था कधी आम्हाला मिळाली नव्हती, ती त्या ठिकाणी केवळ आमच्या मंद मंद परिणामांनी प्राप्त होणार आहे. अधःकरणात परिणाम कोणते आहे? सम्यक स्वरूप आहे की मिथ्यात्व रूप आहे? ते 3 करणात का? 3 करणात मिथ्यात्व रूप, मिथ्यात्व रूप, मिथ्यात्व रूप आहे. म्हणजे परिणाम अजूनही मिथ्यात्व रूप आहे, पण तिकडे कर्मामध्ये मात्र अशा प्रकारची उलटपुलट झालेली आहे. पापाचं त्यांनी पुण्यामध्ये संक्रमण करून टाकलं, बदल झाला. चतुस्थानगत होता तो म्हणे आता यांच्याजवळ राहण्यात अर्थ नाही, द्विस्थानगत अनुभाग झाला. पुण्य प्रकृतीचा चतुस्थानगत अनुभाग झाला. अशा प्रकारचे बदल कर्मामध्ये देखील होत राहतात. हा झाला अनुभाग बंध. म्हणून 4 तऱ्हेचा बंध पाहिला आपण: प्रकृतीबंध, प्रदेशबंध, स्थितीबंध आणि अनुभाग बंध. स्थितीबंधात सगळं येणार आहे की जीव संक्लेश परिणाम केले तर उत्कृष्ट स्थितीबंध किती होईल. त्या दिवशी घेतलं का मी हे प्रकरण की स्थितीबंध किती होऊ शकतो, उत्कृष्ट सगळ्याच कर्माची स्थिती. त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त स्थिती असणार आहे ती, सगळ्यात जास्त स्थिती तो बांधतो ती मोहनीय, 70 कोडाकोडी मोहनीय, कशाची? दर्शन मोहनीयाची? दर्शन मोहनीय, दर्शन मोहनीयाची. आता दर्शन मोहनीयामध्ये तो सम्यक्त्वाची मिथ्यात्वाची बांधतो, सम्यक प्रकृतीची बांधतो की सम्यक मिथ्यात्वाची बांधतो? परत प्रश्न आपलं हे क्लिअर झालं पाहिजे. मिथ्यात्वाचेच, मिथ्यात्वाचेच. का?
कारण त्याच्यात बंध नाही आहे ना, सम्यक प्रकृती आणि सम्यक याच्यात बंध हा नाही, बंध योग्य नाही आहे बरोबर. बंध योग्य नाहीये त्या प्रकृती, त्यामुळे तो बांधतो फक्त स्थिती बांधेल तो ती मिथ्यात्वाचीच बांधतो. आणि उत्कृष्ट बांधू शकला, बांधायची गरज नाहीये, बांधू शकला तर तो 70 कोडाकोडी सागर बांधू शकतो. 70 कोडाकोडीचं गणित समजा कसं येतं. 70 कोडाकोडी म्हणजे किती कल्पकाळ होतात? त्याशी साडेतीन सांगितलं होतं. 3.5 कल्पकाळ होतात है ना. एक कल्पकाळ 20 कोडाकोडी सागराचा. कल्पकाळ म्हणजे काय? 10 कोडाकोडीनी 10 कोडाकोडीला कुंडले असतात. नाही नाही नाही, ते कल्पकाळ म्हणजे एक उत्सर्पिणी प्लस एक अवसर्पिणी. एक उत्सर्पिणीचा काळ आणि एक अवसर्पिणीचा काळ हे मिळून कोडाकोडी सागर एक कल्पकाळ झाला. हा कोडाकोडी नाही विचारलं. एक मिनिट, कन्फ्युजन लक्षात आलं का? कोडाकोडी नाही, हे कल्पकाळ विचारला. कल्पकाळ म्हणताना एक उत्सर्पिणीचा काळ पाहायचा, म्हणजे पहिल्या काळापासून 6व्या काळापर्यंत उत्सर्पिणीचा पाहिला, आणि अवसर्पिणीचा पण पहिल्या काळापासून 6व्या काळापर्यंत, असे 2 काळ बघणं. एक एक हा अवसर्पिणी काळ किती हजार वर्षाचा आहे? 10,000 वर्ष. नाही, हा पंचम काळ आहे. 21,000च एक कोडाकोडी सागर आहे. किती आहे? सॉरी, 20 कोडाकोडीचा एक कल्पकाळ. एक कल्पकाळ किती वर्षांचा आहे? 20 कोडाकोडी सागराचा एक कल्पकाळ आहे. गणित लक्षात घ्या. 20 कोडाकोडी सागरांचा एक कल्पकाळ आहे. आता याच्यामध्ये पहिला प्रथम उत्कृष्ट भोगभूमीचा काळ हा किती आहे? 20 नाही, 20 तर पूर्ण टोटल झाले, 2 मिळून झाले. नाही नाही नाही, भोगभूमीचा सुषमा काळ. सुषमा काळ आहे 4 कोडाकोडीचा. नंतर दुसरा काळ मध्यम भोगभूमी. हे पहा, भरत आणि ऐरावत क्षेत्रामध्ये षटकाल परिवर्तन होते, म्हणजे सुषमा काळापासून दुष्मा काळापर्यंत बदलते. आता पहिल्यांदा सुषमापासून दुष्मापर्यंत जेव्हा येतो तेव्हा झाला तो एक अवसर्पिणी काळ. इथपर्यंत क्लिअर? मग आता दुसऱ्यांदा आम्ही विचार करतो दुष्मापासून सुषमापर्यंत जाणार आहे, तो झाला उत्सर्पिणीचा काळ. प्रत्येकाचा कालावधी 10,000 वर्षांचा. दोन्ही, आणि 2 मिळून 20,000 कोडाकोडी. 10,000 कोडाकोडी आणि 10,000 कोडाकोडी. सागर की 10,000 कोडाकोडी. 10,000 कोडाकोडी. तर हा झाला एक कल्पकाळ. 70 कोडाकोडी म्हणतो ना, 70 कोडाकोडी म्हणत असताना 3.5 कल्पकाळ झाले पाहिजे, म्हणजे एक कल्पकाळ 20 कोडाकोडी सागरांचा. ठीक, हा 10 कोडाकोडी आणि तो 10 कोडाकोडी, असे मिळून झाले 20 कोडाकोडी. आता याच्यामधला प्रथम जो काळ घेतला भोगभूमीचा, उत्तम भोगभूमीचा सुषमा काळ, हा आहे 4 कोडाकोडी. हा, नंतरचा दुसरा काळ घेतला आम्ही सुषमा, 3 कोडाकोडी. हा, नंतरचा तिसरा काळ घेतला 3 कोडाकोडी सागर, 2 कोडाकोडी. 2 कोडाकोडी. हा, इथपर्यंत झालं. आता चौथा काळ किती आहे? चौथा काळ किती होता? एका कोडाकोडीतून 42,000 कमी वर्ष घ्यायचे. 42,000 कमी वर्ष. इथे 42,000 वर्ष कमी करायचे. एक कोडाकोडीतून 42,000 वर्ष कमी, एवढा चतुर्थ काळ होता. हा, पंचम काळ 21,000 वर्ष. 21,000 वर्षाचा पंचम काळ. आणि षष्टम काळ 21,000 वर्षाचा षष्टम काळ. हे एवढं मिळून हा झाला 10 कोडाकोडी. 4, 3, 2 आणि 1.
असे मिळून हा झाला एक कोडाकोडी उत्सर्पिणीचा काळ, अवसर्पिणीचा काळ. आणि नंतर तशाच रीतीने उत्सर्पिणीचा 21 पहिल्यांदा लावा, उलट क्रमाने जायचंय. 21 पंचम काळ, नंतर त्या 2 काळात तीर्थंकर नाही होणार, त्याच्या 3ऱ्या काळात तीर्थंकर होईल. जे कोण आता पहिले तीर्थंकर महापद्म नावाचे राजा, महापद्म नावाचे श्रेणिक राजाचा जीव तेव्हा उत्पन्न होणार आहे उत्सर्पिणीच्या 3ऱ्या काळात. 3ऱ्या काळाचा कालावधी 42,000 वर्ष कमी एका कोडाकोडीतून. हा, मग 2 कोडाकोडी, मग 3 आणि 4 अशा रीतीने पूर्ण हा असा एक मिळून एक सर्कल उत्सर्पिणीचं आणि अवसर्पिणीचं एवढा मिळून जो काळ झाला त्याला म्हणायचं एक कल्पकाळ. गणित कशावरून सुरू होतं? 70 कोडाकोडी सागरवरून. 20 कोडाकोडी इथे बसले एवढा काळ फिरायला. नंतर असे 3.5 असे कल्पकाळ जेव्हा व्यतीत होईल तेव्हा कुठे एखाद्या जीवानी 70,000 म्हणजे 70 कोडाकोडीचं प्रमाण जे कल्प बांधलं असेल कर्म ते संपेल त्याचं. म्हणजे किती काळ पुरणार आहे हे लक्षात घ्या. आम्हाला वाटते की आत्ता मी केलं ना आत्ता मला भोगावं लागतं, असं नाही आहे कर्माचं गणित. कर्माचं गणित त्याची आबाधा जाऊ द्यावी लागते. नंतर एक 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 निषेक उदयात येतात आणि ते इतका काळपर्यंत पुरतात. म्हणजे आता त्याचं गणित असं आहे की 7,000 वर्षपर्यंत त्याची आबाधा असणार आहे 70 कोडाकोडीची. 7,000 वर्षपर्यंत एकही कर्म त्यातलं उदयात येणार नाही. आणि जे मग उदय सुरू होईल त्याचा 7,001 समयापासून तो ते समयात गणित आहे. परत समयामध्ये येऊन 70 कोडाकोडी सागर प्रमाण कर्म आम्हाला ते त्रास देणार आहे. ही त्याची स्थिती झाली. आणि त्याचा अनुभाग जसं जसं कर्म नंतर नंतर उदयात येईल तसं तसं ते जास्त पाप प्रकृती देणार ठरणार आहे. म्हणजे त्याच्यामधला अनुभाग तीव्रतम होत जाणार आहे. ठीक आहे. तर असं हे कर्माचं गणित. म्हणजे आज आपण काय पाहिलं? प्रकृतीबंध, प्रदेशबंध, स्थितीबंध आणि अनुभागबंध. अनुभागबंधाचे दृष्टांत पाहिले, स्थितीबंध कसा असतो ते बघितलं ना थोडक्यात. नंतर प्रदेशांची संख्या आम्ही निश्चित केली, समयप्रबद्ध कर्म आणि त्याची किती आहे बा ते पार्टिकल्स अनंत आहे. आणि त्याची प्रकृती ठरली की ती कोणती प्रकृती त्याची राहणार आहे. ज्ञानावर आवरण टाकायचं, दर्शनावर आवरण टाकायचं, ही त्यांनी आपली प्रकृती देखील निश्चित त्या ठिकाणी ठरवून घेतली आहे. आता या कर्माचं कार्य कसं कसं राहणार आहे, ज्ञानावरणाचं कसं, दर्शनावरणाचं, हे आपण पुढच्या क्लासमध्ये बघू. यावर कुणाला काही प्रश्न आहे? कोणीतरी या भोगभूमीच्या काळाचं सगळ्या काळांचे थोडं डिटेल याच्यावर टाकू शकता आपल्या ग्रुपवर. थोडं मला पण म्हणजे एकदम डिटेल कळलं पण लिहायचं आहे ते म्हणून. मला वाटते स्मिताजवळ असेल कदाचित लिहिलेलं. हो, पाठवेल. तर टाकून देशील मग टाक. हो. कारण हे मध्ये मला वाटतं आपण घेतलंय या प्रश्नोत्तरीमध्ये प्रकरण. हो त्याच्यात झालेले आहे. त्यांच्या आठवत नाही. आभूषण कसे असतात, पुरुषांचे आभूषण किती, ज्ञानावरण कर्माचं, स्त्रियांचे आभूषण. तर सापडलं तर टाकून दे मग तू. काळ किती काळ आहे तो म्हणजे. टाकेल. ठीक. स्तुती म्हणू. जिनवाणी के ज्ञान ते तुझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हो घो. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो वच्छायाणम, नमो लोये सवसाहुणम.